नमस्कार मंडळी. आज आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी सर्वांचं स्वागत करते. आता मी काय केलं आहे, कढई मांडून घेतलेली आहे गॅसवर. त्यामध्ये एक पळी तूप घातलेलं आहे आणि त्या तुपामध्ये एक वाटी मी तर रवा घेतलेला आहे आणि हा रवा तुपामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे. एकदम तांबूस रंगावर रवा परतून घ्यायचा आहे. आणि रवा परतत असतानाच काय करायचं, त्याच्यामध्ये काही ड्रायफ्रूट्स पण घालायचे आहेत आणि ड्रायफ्रूट्स पण रव्याबरोबर छान असे भाजून घ्यायचे आहेत किंवा परतून घ्यायचे आहेत. छान रव्याबरोबर ड्रायफ्रूट्स असे टाकले की तेही छान त्यामध्ये भाजले जातात आणि मस्त असे भाजून घ्यायचे. तर रव्यामध्ये तुम्हाला जर वाटलं तर तूप कमी पडते तर तुम्ही तूप आणखीनही त्यामध्ये घालू शकता. आता इथं आपला रवा छान असा परतत आलेला आहे. आता आपण त्यामध्ये काय करू, हे सुक्कं खोबरं घातलेलं आहे मी. हे बारीक मिक्सरला बारीक करून घेतलं होतं हे खोबरं, ते घातलेलं आहे आणि ते छान असं परतून घ्यायचं आहे रव्याबरोबर. तुमच्याकडं जर ओला नारळ असेल तर ओल्या नारळाचंही खव त्यामध्ये तुम्ही घालू शकता. कारण आहे ना, सुक्या खोबऱ्यापेक्षा ओल्या नारळाची चव आणखीनही छान येते. त्यामुळं तुमच्याकडं जर असला ओला नारळ तर तुम्ही तोही घालू शकता. माझ्याकडं नव्हता म्हणून मी खोबरंचा खीस त्यामध्ये घातलेला आहे. आता हे सर्व मिश्रण थंड होण्यासाठी मी ठेवून घेतलं आहे. आता इथं काय झालं आहे, जास्त पिकलेले 2 केळी येतात त्या घेतलेल्या आहेत मी आणि दोन्हीही केळीचे काय करायचं, अगोदर साल काढून घ्यायची आहे आणि त्याचे छोटे छोटे असे काप करून आपण जो रवा घेतला होता की नाही भाजून छान असं परतून तांबूस रंगावर, त्याच्यामध्ये घालायचे. ते दोन्ही केळ्यांचे असे काप करून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये घालायचे आणि हे काप थोडेसे छोटे छोटे करायचे. कारण का तर आपल्याला ते त्याच्यामध्ये छान असे काय करायचे, घोटून घ्यायचे छान बारीक स्मॅश करून घ्यायचे त्याच्यामध्ये. तुम्ही मिक्सरलाही फिरून घेऊ शकता, पण अशा पद्धतीने जरी केलं तरी चालतं. फक्त रगडून घ्यायचे छान असे, त्याच्यामध्ये अजिबात गुठळ्या राहिल्या नाही पाहिजेत. एकदम ते एकसंध एकजीव झालं पाहिजे रव्यामध्ये, केळ्याचं आणि रव्याचं. आता हे तुम्ही इथं पाहू शकता कसं इथं एकसंध मिश्रण झालेलं आहे. अजिबात ह्याच्यामध्ये कशाच गुठळ्या अशा राहिलेल्या नाही आहेत केळीच्या, पाहू शकता तुम्ही. आता ह्याच्यामध्ये मी 1 वाटी रवा घेतला होता की नाही, आता इथं 1 वाटीच काय करायचं, दूध घालायचे आणि दूधही त्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचे. एकदम अशी पेस्ट तयार करून घ्यायची दूध आणि रव्याची, मिक्स करून घ्यायचे चांगलं असं. आता हे मी तर छान असं मिक्स झालेलं आहे. आता या स्टेजला इथं काय करायचं आहे, साखर घालायची. मी ना एक छोटीशी वाटी आहे ती, त्यात 2 चमचे साखर बसती. ते अशा 2 वाट्या म्हणजे 4 चमचे मी इथं साखर घातलेली. साखर जास्त घातलेली नाही आहे, कारण का तर त्यामध्ये आपण केळी घातलेली की नाही, केळीला अंगचाच असा गोडवा असतो, त्याच्यामुळं साखर ही थोडी कमी घालायची. तुम्हाला जर जास्त लागत असले वाटलंच तर कमी वाटते आहे तर चव घेऊन पाहिजे आणि मग टाकायची. आता मी इथं विलायची घातलेली आहे. आत्तापर्यंत तुमच्या आता इथं लक्षातच आलेलं असेल, आपण आता इथं करणार आहोत केळीचं सांदण. आता त्यासाठी विलायची ते सगळी इथं पेस्ट इथं तयार आहे विलायची टाकून. आता आपण काय करूया, ही थोडा वेळ म्हणजे किमान 15-20 मिनटं हे झाकून ठेवायची की जेणेकरून त्या दुधामध्ये रवा छान फुलला जाईल. आता इथं 15-20 मिनटं झालेले आहेत. मी तो आता काय करते, एका ताटालाही ना छान असं तूप लावून घेते आहे. एका ताटामध्ये तूप असं पसरून घेतलेलं आहे मी आणि तोपर्यंत तुम्ही पाहू शकता इथं किती छान असा रवा फुललेला आहे आणि मिश्रणही थोडंसं कसं दाटसर झाल्यासारखं वाटते की नाही. आता हे काय करायचं, त्या ताटामध्ये ओतून घ्यायचं. सगळं मिश्रण ताटामध्ये छान असं ओतून घ्यायचं आणि ते पसरवून घ्यायचं आहे. एकसारखं असं पसरवून घ्यायचं आहे. ते तुम्ही हाताने थापून घेऊ शकता किंवा उलथाण्याच्या साह्याने म्हटलं तरी ते तुम्ही त्या ताटामध्ये छान असं पसरून घेऊ शकता. मी इथं उलथाण्याच्या साह्याने छान इथं पसरून घेते आहे. सगळं एकसारखं असं खालीवर होतं कामा नये, एकसारखं असं ते मिश्रण पसरून घ्यायचं आहे ताटामध्ये. आपलं इथं मिश्रण आता झालं आहे पसरवून, म्हणजे ताटामध्ये सर्व बाजूनी छान असं पसरवून झालेलं आहे. आता मी इथं काय केलं तर गॅसवर
कढईमध्ये पाणी तापत ठेवलेलं होतं आणि त्यामध्ये एक स्टँड ठेवले. आता त्या स्टँडवर हे ताट ठेवून द्यायचं आणि ते एका मोठ्या ताटाने कढई छान झाकून ठेवायची, की जेणेकरून 15-20 मिनटं हे छान वाफवून घ्यायचे पाण्यावर. आणि हे आता 15-20 मिनटं झालेले आहे, ते छान वाफवलेलं आहे. आता आपण हे काढून घेऊयात बाजूला. आता ह्याच्यावर काय करायचं, ड्रायफ्रूट्सनी गार्निशिंग करून घ्यायचे. तुमच्याकडे जे ड्रायफ्रूट्स अवेलेबल असतील ते त्यामध्ये घालायचे आणि छान असे ते त्याच्यावर दाबून घ्यायचे. छान कट करून ड्रायफ्रूट्स त्याच्यावर पसरून घ्यायचेत आणि हाताने छान त्याच्यावर दाबून घ्यायचेत, कारण ते आता थोडंसं असं निब्बर झालेलं आहे. हे मिश्रण छान वाफवून निघल्यामुळं ते एकदम छान अशी तयार झालेलं आहे. आता आपण ह्याचे काय करूया, वड्या पाडून घेऊया किंवा काप करून घेऊयात. हे काप मी आता चौकोनी आकारामध्ये करते. तुम्ही काजू कतलीसारखाही त्याला आकार देऊ शकता. मी इथं चौकोनी आकारामध्ये हे काप करून घेत आहे आणि हे जे काप पण एकदम छान असे होतात आणि ते छान असं शिजले गेलेलं आहे हे मिश्रण, त्यामुळं कापही एकदम मस्त असे होतात. अजिबात ते असं चिटकत नाही, काय नाही, असं ह्याला चाकूला चिटकत नाही आहेत. पाहू शकता तुम्ही. आता किती छान इथं काप झालेले आहेत. अशा पद्धतीने मी सर्व काप करून घेतलेत. आता मी तुम्हाला एक काढून दाखवते. त्याच्यामध्ये एकदम अलगद असे हे काप निघतात ताटातून बाजूला. ह्या वड्या एकदम छान अशा निघतात, पाहू शकता तुम्ही. एकदम अशा पद्धतीने सगळे त्यामध्ये जे केलेले काप आहेत ते अलगद निघतात. अशा पद्धतीने आपलं हे केळ्याचं सांधण इथं तयार आहे आणि हे खायला बी खूप छान टेस्टी असं लागतं. तुम्हीही अशा पद्धतीचं केळीचं सांधण करून पहा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. बाय.